नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जसं की तुम्हाला काय माहित आहे की प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण एक रिव्हिजन व्हिडिओ घेत असतो, ज्याच्यामध्ये मागचा जो काही आठवडा संपलेला असतो त्या आठवड्यातील काही अति महत्त्वाचे निवडक चालू घडामोडीचे प्रश्न असतात त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो. मागचा आठवडा आहे 24 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023. याच्यातील काही अति महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यावरती रिव्हिजन टाकणार आहोत. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्लाइड. पहिला प्रश्न काय आहे? पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर या ठिकाणी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने एक पंचायत एक खेळाचे मैदान उपक्रम सुरू केलेला आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ या राज्य सरकारने पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य बनलंच आहे, परंतु या ठिकाणी याच राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान अशा प्रकारचा उपक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 38वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न. जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 26 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने सलोखा नावाची योजना सुरू केलेली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सलोखा नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या राज्याला मिळणार आहे? प्रश्नाचा अर्थ समजला? म्हणजे असं कोणतं राज्य आहे त्या राज्याला त्या राज्याच्या निर्मितीपासून पहिलं वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे? तर नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंटरनॅशनल शाळा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. बाजार भांडवलीकरणाच्या आधारावरती भारतातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? बाजार भांडवलीकरण म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन. तर याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे RIL कंपनी म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. पुढचा प्रश्न. सुदान या देशामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठीचे भारताचे जे काही ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? तर कावेरी ऑपरेशन असं त्या ऑपरेशनचं नाव आहे. पुढचा प्रश्न. कोणते अभयारण्य हे चित्तांसाठी दुसरे नवीन घर असणार आहे? तर गांधीसागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि गांधीसागर अभयारण्य कुठे आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. हे झालं या ठिकाणी चित्तासाठी दुसऱ्या क्रमांकाचं घर. पहिल्या क्रमांकाचं घर कोणतं आहे? तर कुनो नॅशनल पार्क आहे. आणि हे सुद्धा कुठे आहे? तर हे सुद्धा आहे MP म्हणजेच मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 96730586. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एअर मार्शल संदीप सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. बांगलादेश देशाचे 22व्या क्रमांकाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शहाबुद्दीन चुप्पू असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी नवीन राष्ट्रपती असणार आहेत बांगलादेश या देशाचे. आणि कितव्या क्रमांकाचे असणार आहेत? तर 22व्या क्रमांकाचे. पुढचा प्रश्न. जागतिक लष्करी खर्च 2022 या निर्देशांकानुसार कोणता देश या निर्देशांकमध्ये अव्वल स्थानी आहे? तर अमेरिका हा देश या ठिकाणी या निर्देशांकमध्ये अव्वल स्थानी आहे. आणि हा जो काही निर्देशांक आहे जागतिक लष्करी खर्च 2022 नुसार त्या निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 4था. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑस्ट्रेलिया देशाचा हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर माननीय रतनजी टाटा यांना या ठिकाणी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो काही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑस्ट्रेलियाचा तो या ठिकाणी प्रदान झालेला आहे. पुढचा प्रश्न. पुढची स्लाइड पाहूया. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 7व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न. भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर केव्हा साजरा करण्यात आलेला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2023 मध्ये कितवा साजरा करण्यात आला? तर या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा साजरा करण्यात आलेला आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. इस्रोने सिंगापूरचा टेलिओस 2 उपग्रह कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केलेला आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणाहून प्रक्षेपित केलेला आहे. पुढचा प्रश्न.
कोणत्या देशाने पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह तायफा 1 अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे? तर केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने त्यांचे सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद केलेले आहेत? तर जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, मनरेगा अंतर्गत सर्वात मोठे रोजगार पुरवठादार राज्य कोणते बनलेले आहे? तर राजस्थान हे राज्य. पुढचा प्रश्न, साथी नावाचे ॲप्लिकेशन आणि पोर्टल कोणी सुरू केलेले आहे? तर नरेंद्र सिंग तोमर यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला एशियन किंग गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न, IPL मध्ये 6000 धावा करणारा जगातील चौथा फलंदाज कोण ठरलेला आहे? तर रोहित शर्मा हा या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर अरुण सिन्हा असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. क्रॉसकोर्ट नावाचे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूच्या जीवनावरील आधारित आहे? तर जयदीप मुखर्जी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय खेळाडू नित्याश्री सुमती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत नित्याश्री सुमती. पुढचा प्रश्न, जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक मलेरिया दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, फेंग्यू 3 उपग्रह कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला उपग्रह आहे? तर चीन या देशाच्या माध्यमातून फेंग्यू 3 उपग्रह लॉन्च करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्टार स्पोर्ट्सने कोणाला आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून साईन केलेले आहे? तर ऋषभ पंत असं त्यांचं नाव आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सर्व सरकारी विभागामध्ये 100% इलेक्ट्रिक व्हेकल वाहने असलेले पहिले भारतीय राज्य कोणते बनले आहे? तर उत्तर प्रदेश याही ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गंगा पुष्करा महोत्सवाचे कोठे आयोजन केले जात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत गंगा पुष्करा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. पुढचा प्रश्न, मॉर्गन स्टॅनली फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताचा GDP किती टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे मॉर्गन स्टॅनलीने? तर 6.2% दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढचा प्रश्न, तिसऱ्या क्रमांकाचं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 चे आयोजन कोठे करण्यात आलं? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे? तर केरळ या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता ठरला आहे 1 नंबरचा? तर रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टॅलिन एस्टोनिया येथे नाटोद्वारे सायबर संरक्षण सराव आयोजित करण्यात येणार आहे आणि त्या संरक्षण सरावाचं नाव काय आहे? तर लॉकड शिल्ड्स असं त्या संरक्षण सरावाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर गंजम या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत? तर गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणते राज्य पाणवट्याच्या पहिल्या गणनेमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे म्हणजेच वॉटर बॉडीज काउंटेड मध्ये? तर पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 29 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, अन्नाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी AI मशीन कोणत्या राज्याच्या द्वारे त्या राज्यातील आदिवासी भागांच्या मुलांच्या जेवणासाठी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे ही मशीन? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 15व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणी धावणार आहे? तर केरळ या राज्याच्या अंतर्गत धावणार आहे. पुढचा प्रश्न, मनमदुराई ही जी काही मातीची भांडी आहेत ती कोणत्या राज्यातील आहेत? तर तमिळनाडू राज्यातील आहेत, जिला या ठिकाणी नुकतेच GI टॅग प्राप्त झालेले आहेत. मनमदुराई असं त्या मातीच्या भांडेचा प्रकाराचं नाव आहे. क्लिअर. पाहूया पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कितव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पंचायती राज दिवस आपण साजरा केला आहे? तर 13व्या क्रमांकाचा. पुढचा प्रश्न, पहिले भारतीय गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाणार आहे? तर माना नावाचे एक गाव आहे उत्तराखंड राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, वोट फ्रॉम होम नावाचा एक उपक्रम आहे तो पहिल्यांदाच कोणत्या इलेक्शनमध्ये सुरू करण्यात आला आहे? तर कर्नाटक राज्यातील जे काही असेंब्ली इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अनंत माहेश्वरी असं त्यांचं नाव आहे.
आणि पुढचा प्रश्न, आयुष्मान भारत दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 30 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी आयुष्मान भारत दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जो काही मागचा आठवडा संपूर्ण संपलेला आहे त्या आठवड्यातील काही निवडक 50 चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल हे जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया. जसं की 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिलला 2 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, त्यानंतर 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस, 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि 30 एप्रिल आयुष्मान भारत दिवस. तसंच या ठिकाणी तुम्हाला जसं माहित आहे, पहिले 4 महिन्याची आपली जी काही ई बुक आहे ती लॉन्च झाली आहे. किंमत फक्त 50 रुपये आहे. तुम्हाला या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंबर आहे 96 730 58 600.